नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे, रमा आणि अक्षय स्वप्न पाहत असतात. रमा अक्षयला म्हणत असते की अरे अक्षय, तू खूप स्वप्न पाहतोयस ना मुलं बाळांची, जरा इमॅजिन कर, तेव्हा आपण कसे बोलू, कसे असू, आपल्याला वेळ मिळेल का की नुसतं मुलांच्याच मागे आपण पळत सुटू. रमा म्हणत असते की करा बरं इमॅजिन. आता अक्षय आणि रमा असे इमॅजिन करत असतानाच ते जातात त्या दुनियेमध्ये. जेव्हा त्यांना मुलं बाळ झालेले असतील तेव्हा ते कसे असतील. अक्षय ऑफिसमधून येईल तर रमा त्याला कॉफी देईल आणि मग अक्षय आल्याच रमा तिचा तोंडाचा पट्टा चालू करेल आणि म्हणेल की हे बघा, हा पसारा आपल्या मुलांनी केला आहे. कुठे खेळणी फेकली आहे, कुठेतरी कपडे पडलेले आहेत, कुठेतरी टेबलवर पुस्तकांचा पसारा. हे सर्व बघून अक्षय तुला किती राग येईल ना, कारण तू थकलेला असशील आणि त्यात मुलांनी अशी घरात केलेली मस्ती तुला काही सहन होणार नाही अक्षय तेव्हा. आणि मग रमा आता त्याला कॉफी देईल आणि पुन्हा मुलांबद्दल सांगत बसेल की मुलांनी आज खूप गोंधळ घातला, आज खूप मस्ती केली, आज काहीतरी चिंगीला मारलं आणि मग चिंटू खूप चिडला, तो रडत होता आणि त्यांच्याच मागे मी गोंधळ घालत फिरेल आणि तुला वेळ कधी द्यायचा अक्षय मग मी. आणि अक्षयसुद्धा कामावरून आल्या मुलांना रडताना पाहिलं की कसं लगेच उचलून घेशील, तेव्हा तुला थकवा राहणार नाही, तू फक्त मुलांमध्येच आपला टाईमपास करशील. आणि मग असं दोघंही इमॅजिन करत असतात. आणि मग अक्षय म्हणत असतो की रमा, आता बस कर ना, सारखं मुलांचंच का बोलतीस. तितक्यातच मुलं बाळ रडायला लागतात. असं काहीतरी आठवून रमा आणि अक्षय खूप हसायला लागतात आणि म्हणतात की पाहिलं, अशी दुनिया असते मुलं बाळांची. मग काय अक्षय, तू आल्या कामाला लागशील आणि मी मात्र किचन आणि मुलं बाळ याचाच माझा दिवस जाईल. अक्षय म्हणत असतो रमाचा हात हातात घेऊन, किती छान फिलिंग्स आहे ना. आता वेळ आहे, पण तेव्हा आपण इतकं अडकलेलो राहू की आपल्याला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तर मग आता अक्षय रमाला बाहेर घेऊन जातो आणि झोक्यावर बसवतो. तेव्हाही ते इमॅजिन करत असतात की काही दिवसांनंतर आपण एकमेकांना वेळसुद्धा देऊ शकणार नाही ना अक्षय, कारण तेव्हा आपल्या मुलाबाळांकडे आपण 1 मिनटंसुद्धा त्यांना सोडू शकणार नाही आणि तेही आपल्याला सोडणार नाही. तर दुसरीकडे आता आरती अभिला म्हणत असते की अभि, जेव्हा तू येतोस ना तेव्हा छकुली झोपते. तुझं आणि अभि छकुलीचं काही भेटणंच होत नाही आहे ना. तर अभि म्हणतो, किती दिवस हिचं आणि ही असं बोलणार, तिला काही नाव वगैरे नाही आहे का. तर आरती म्हणते, अभि एक काम करायचं का आपण घरच्यांना सर्वांना सांगूया की हिच्यासाठी एक नाव सजेस्ट करा आणि मग सर्वांनी नावं लिहून एका चिठ्ठीमध्ये ठेवायची. आपल्याला जे नाव आवडेल ना ते आपण सिलेक्ट करायचं आणि तेच फायनल ठरवून हिचं नाव ठरवूया, आजच करूया, कारण आता तिचा वारसा पण आहे ना अभि. असं दोघंजणं गप्पा मारत असतात. तर अभि म्हणत असतो की बघा, घरच्यांनाही आवडेल हा प्लॅन आणि मला आणि छकुलीला खेळायला वेळ पण मिळायला पाहिजे ना. आरतीला आता तो खूप मस्करीमध्ये बोलत असतो. आणि मग आरती गेल्या काही दिवसांपासून आपल्यामध्ये खूप तणाव होता, खरंच माझं चुकलं, एकदा पुन्हा सॉरी, आणि आता फक्त तू आणि माझं बाळ हे 2च गोष्टी माझ्यासाठी प्रायोरिटी आहेत. आणि मग आरती खूप खुश होते. तर दुसरीकडे अक्षय आणि रमा त्यांची झोपण्याची तयारी करत असतात. रमाने ठेवलेली उशी आणि गोधडी अक्षय लांबच फेकून देतो आणि म्हणतो की ही उशी म्हणजे रेवा आणि ही गोधडी म्हणजे अथर्व. या दोघांमुळे आपल्या दोघांमध्ये खूप दुरावा आला होता आणि ते असे लुडबुड करायचे. त्याप्रमाणेच ही उशी आणि गोधडी आज माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करतायत ना, म्हणून मी ते फेकलं. तर रमा म्हणते की उशीवर आणि गोधडीवर राग काढायची काय गरज आहे, त्यांनी काय केलं आहे. तर अक्षय म्हणत असतो की आज मला त्यांची अडचण होते, कारण मला एकाच रूममध्ये एकाच गोधडीमध्ये झोपायचं आहे, तेही तुझ्यासोबत. आणि ह्या गोष्टीची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तर ती गोष्ट आज होणार आहे, कारण आपल्या घरातून रेवा आणि अथर्व गेले आहेत ना आणि आपल्यातला तणावसुद्धा दूर झाला आहे. तर रमा म्हणत असते ते सगळं ठीक आहे, पण एका गोधडीमध्ये आपण मावू का. ती आता अक्षयची मस्करी करत असते. त्यानंतर अक्षय तिला हात ओढतच जवळ खिचत असतो आणि म्हणतो की आज फक्त तू आणि मी, आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही, आपल्यामध्ये कोणीही लुडबुड करणार नाही. मग रमा म्हणत असते की हो, एकाच गोधडीमध्ये एक मन असणार आहे. आणि मग दोघंही मस्करी करत ते ब्लँकेट असतं ते अंगावरती ओढतात आणि आज खऱ्या आयुष्याला त्यांच्या सुरुवात होणार आहे, कारण ते बघतायत बाळाचं स्वप्न, तर लवकरच ते पूर्ण हो. आता कोणाचंही विघ्न येऊ नये एवढीच अपेक्षा आहे आपल्याला. तर पुढे आता आरती हॉलमध्ये येते आणि सर्वांना म्हणत असते की माझ्या छकुलीसाठी नाव सुचवायचे, तर प्रत्येकाने एका चिठ्ठीमध्ये नाव लिहायचं आणि ती इथे ठेवायची आणि त्यानंतर आपण तिचं नाव ठरवूया. आता आई आजी बारशाची शॉपिंग करण्यासाठी अक्षय, रमा, जान्हवी आणि आनंदला शॉपिंगसाठी पाठवतात. तिथे खूप ऊन असतं आणि मग जान्हवी म्हणत असते की एखादा कोल्ड्रिंक्स तरी घेऊया, आपण लिंबू पाणी प्यायला जाऊया, म्हणून ते आता जातात. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत असतात आणि रमा, अक्षय, आनंद आणि जान्हवी सर्वजण तिथे ज्यूस पिण्यासाठी थांबलेले असतात. त्या मुलाने इतका जोरात बॉल मारलेला असतो की तो शॉट आता रमाच्या डोक्यालाच लागतो आणि रमा चक्क येऊन खाली पडते. आता अक्षय, रमा आणि जान्हवी
आनंद भाऊजी खूप घाबरतात आणि ते रमाला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण मात्र रमाची शुद्ध काही हरवलेली असते. त्यामुळे तिथे एक मुलगी येते आणि ती एक बॉटल देते. त्यांना असं वाटतं की ते पाणी आहे म्हणून ते रमाला पाजतात, पण त्यामध्ये दारू असते. आणि त्यानंतर हा भाग इथे संपतो, कारण अक्षयला खूप धक्का बसलेला आहे. अक्षय तिला आवाज देत असतो तर रमा गाडीमध्ये बसून काहीच्या काही बोलायला लागते. खूप काहीतरी बरळत असते आणि हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आता इथे बारशाची तयारी जोरदार झालेली असते, पण अक्षयला माहीत आहे की बारशामध्ये रमाचं भांडं फुटेल. तिने दारू प्यायली हे सर्वांना कळेल, म्हणून तो एका स्कार्फने रमाचं तोंड बांधून ठेवतो, जेणेकरून रमा काहीच बोलणार नाही. तरी रमा बडबड करत असते आणि सीमाला मात्र हे पाहून आता सीमाही बघू लागते रमाकडे आणि मग ती म्हणते की तू रमाला असं का बांधलेस. अक्षय तिचं तोंड. अक्षय म्हणतो बाहेर खूप ऊन होतं आणि रमाला खूप त्रास झाला त्या उन्हाचा म्हणून. तर मग तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना? सीमाला संशय आरतीच्या मुलीचं बारसं व्यवस्थित पार पडेल की रमामुळे काहीतरी विघ्न निर्माण होईल हेच आपल्याला पाहायचे. तर पाहत राहा मुरंबा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.